इमारतीच्या लिफ्टमध्ये शेजारच्या व्यक्तीला कुत्रा चावला म्हणून मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने कुत्र्याच्या मालकाला 4 महिन्यांची शिक्षा आणि 4,000 रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे। ही घटना वरळीच्या अल्फा सोसायटीत घडली होती आणि ती ही 2018 साली 2018 मध्ये वरळीतील का इमारतीत रमिक शहा हे एके दिवशी त्यांच्या 1.5 वर्षाच्या मुलाला आणि नोकरासह लिफ्टमधनं खाली जात होते। तेव्हा त्याच इमारतीत राहणाऱ्या ऋषभ पटेल यांनी त्यांच्या कुत्र्यासह लिफ्टमध्ये येऊ पाहत होते। लहान मुलगा कुत्र्याला घाबरतो असे सांगूनही शहा आणि पटेल यांनी बाहेर थांबण्याची विनंती केली, मात्र पटेल हे त्या ठिकाणी लक्ष न देता आत आले आणि त्याच वेळी कुत्र्यानं लिफ्टमध्ये शहा यांच्या डाव्या हाताला चावा घेतला। त्यानंतर शहा यांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती। या खटल्यानंतर सरकारी वकिलांनी शहा यांच्यासह आता 4 साक्षीदारांची या प्रकरणी तपासणी केली। न्यायालयात या प्रकरणी आदेश देताना नमूद केले आहे की सीसीटीव्ही मधील फुटेजमध्ये पटेलनं पाळीव कुत्र्याला लिफ्टमध्ये ओढून नेल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळेच मुख्य दंडाधिकाऱ्यांनी आरोपी ऋषभ पटेल या प्रकरणी दोषी ठरवत 4 महिन्याचा तुरुंगवास आणि 4,000 रुपये दंडाची शिक्षा ही या ठिकाणी भोगलेली आहे, सुनावलेली आहे। याच बिल्डिंगमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला होता 1 फेब्रुवारी 2018 मध्ये आणि त्यानंतर आता 2018 नंतर हा निकाल जो आहे तो हाती आलेला आहे आणि यानंतर आता आरोपी ऋषभ पटेल हे आता उच्च कोर्टात याबाबत न्याय मागतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र दुसरीकडे एकूणच या घटनेनंतर जे डॉग्स लवर आहेत किंवा जे पाळीव कुत्रा पाळतात त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे की अशी घटना जर का घडल्यास कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात तुम्हीही अडकू शकता, त्यामुळे काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आणि संगारेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।